मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजा तलाई सर्वे क्रमांक 35 चे मालक शेख बशीर शेखलाल असून त्यांच्या शेताचे बनावट हक्क त्याग दाखल्याच्या आधारे बोगस फेरफार करण्यात आली। तसेच या जमिनीला अवैधरित्या वर्ग 2 मधून वर्ग 1 करून टाकण्यात आले आहे, असा आरोप शेख बशीर शेखलाल यांनी केला आहे। त्यानंतर तस्कराकडून या लेआउट मधील प्लॉटची विक्री करून करोडो रुपये जमा केल्याचा आरोप मूळ मालक शेख बशीर शेखलाल यांनी लावला आहे। आता अशा परिस्थितीमध्ये मूळ शेतमालक एक एक रुपया करीत न्याय मागण्याकरिता भटकंती करत आहे, तर दुसरीकडे प्रत्येक कार्यालयामध्ये पैसा आणि आपला दबाव चालवून संबंधित तस्करांनी शेख बशीर शेखलाल यांची जमीन हडपली आहे, असा आरोप लावत त्यांनी आता थेट आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांच्याकडून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। वो आज तक का अपने को उसका न्याय कुछ मिला नहीं और वो पैसे वाली पार्टी होने से अपन जहाँ पे भी जा रहे अपनी कोई बात की सुनवाई हो नहीं रही और इसके अलावा जहाँ जा रहे वहाँ अपने को हर ऑफिसर भी दबा ले रहा है। मेरा खेत इसका मालक होने के बावजूद भी दर दर भटक रहा हूँ। जिस जगह जाता हूँ वहाँ मेरे को कोई किस्म का न्याय मिलता नहीं है। मैं जिस खेत का मालक होने के बाद में मेरी करोड़ों की प्रॉपर्टी होने के बाद भी मेरे को न्याय नहीं मिला और मैं आज दर दर का भिखारी बन के भटक रहा हूँ। मेरे को न्याय दे के कार्रवाई करे जाए उनके ऊपर, ऐसी मेरी प्रशासन से मांग है। स्वतः करोडोचा मालक असणाऱ्या शेख बशीर शेखलाल याला पदाधिकारी नेतेगण आता कसे न्याय मिळवून देणार याकडे शेख बशीर व त्याच्या गरीब कुटुंबाचे लक्ष लागले आहे। सदर प्रकरण अमरावती अप्पर जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी यांच्या दालनात असून प्रसार माध्यमाला राम सिद्धभट्टी यांनी माहिती दिली की सर्व प्रकरणाची माहिती घेऊन योग्य तो वस्तुनिष्ठपणे निर्णय घेतला जाईल। तसेच जर शेख बशीर शेखलाल यांच्यासोबत अन्याय झाला असेल तर त्यांना पूर्णतः न्याय दिला जाईल का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तस्मीन शेख सह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।